नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पालकापासून बनवलेली पालकाची वडी। खूप सोपी पद्धत आहे ही रेसिपी बनवण्याची आणि त्याचबरोबर एकदम चविष्ट, खायला खरपूस आणि सगळ्यांना अशी आवडणारी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। इथे मी आपला ताजा छानपैकी पालक घेतलेला। आता हा पालक आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचा, म्हणजे त्याची असणार जे देठ आहे ते बाजूला करायचे, कारण पालकाची वडी बनवत असताना देठ हे शिजले जाणार नाही। त्याच्यामुळे आपल्या कोळी छान असा पालक साफ करून घ्यायचा। पालक हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे। मुले बरेचदा काय करतात, पालक खाण्यासाठी नकार देतात, पण त्याच्यावरती उपाय म्हणून आपण असे वेगवेगळे जर रेसिपी बनवल्यात ना तर मुले नक्की खातात। त्याचबरोबर चव सुद्धा त्यांना वेगळी लागते आणि ते आपल्याला टिफिनला द्यायला सुद्धा खूप असा छानसा पर्याय आहे। त्याच्यामुळे हा पालकापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवले पाहिजेत। आता हा पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। एकावरती एक अशी याची पाने ठेवलेली आणि याला एकदम बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचा। लक्षात जाऊ द्या, पालक बारीक करणे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। बारीक पालक कट केल्यानंतर आता आपल्याला हा छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आपल्याला जवळजवळ 1 ते 2 पाण्याने छान धुवून घ्यायचा, म्हणजे कसं त्याच्यावरती असणारी माती किंवा काही फवारा वगैरे असेल ना तो व्यवस्थित निघून जाईल। आणि धुतल्यानंतर आता आपल्याला एका चाळणीमध्ये हा पाणी निथळण्यासाठी ठेवायचा, म्हणजे याच्यामधलं पूर्ण पाणी निथळून जाईल। एक मोठा बाउल घेतलेला, त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बाजरीचं पीठ, अर्धा वाटी डाळीचं पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ, एवढे पीठ टाकलेलं। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूया, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मीठ आणि 2 ते 3 चमचे आपल्याला सफेद तीळ टाकायचे। हे टाकल्यानंतर आपल्याला जो पालक होता आपल्याला तो पालक याच्यामध्ये टाकायचा आणि याला व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही, अगोदर जे कोरडं पीठ आहे ते पूर्णपणे पालकमध्ये मिक्स करून घ्या, म्हणजे काय होतं पालक धुतल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं असतं, त्याच्यामुळं लगेच पाणी टाकू नका। पूर्णपणे मिक्सचर झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं। पाणी पण जास्त नका टाकू, फक्त अर्धा कपच्या आसपास पाणी टाकायचं, म्हणजे कसं मॉइश्चरायझर जास्त होणार नाही, जास्त पातळ होणार नाही, घट्टसरच पीठ आपल्याला लावायचं। बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ लावायचं। आता ह्या वड्या बनवण्यासाठी तयार आहेत। एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं गॅसवरती, पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते गरम होऊन द्यायचं। तोपर्यंत आपण पालकच्या वड्या लावण्यासाठी डो बनवून घेऊया। एक हाताला तेल लावलेलं थोडंसं आणि हातामध्ये छोटासा गोळा घ्यायचा आणि तो गोळा असा गोल गोल करून आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचा आहे, म्हणून त्याला असा गोल आकार द्या। जास्त गोळे हे जाडी ठेवू नका, थोडे पातळ गोळे ठेवा, म्हणजे कसं हा छानपैकी लवकर उकडला जाईल आणि सम आकारामध्ये ठेवायचे। आता एक मी चाळणी घेतलेली, चाळणीमध्ये खाली तेल लावलेलं आणि त्याच्यामध्ये जे पालकचा आपण गोळा बनवला आहे तो ठेवलेला, त्याचबरोबर दुसरा गोळा पण आपण लगोलग बनवून घेतला आणि त्याच्यामध्ये ठेवलेला। मैत्रिणींनो, खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा। त्यानंतर पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे, पाण्यामध्ये आता आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचा आणि लिंबाची फोड सुद्धा पाण्यात टाकायची आणि त्यानंतर आपण जे वड्या लावल्या होत्या त्या वड्या चाळणी सगळं याच्यामध्ये ठेवायच्या आणि याला जवळपास 10 मिनिटं ह्या शिजून द्यायच्या। मिडियम गॅस ठेवा, मिडियम गॅसवरती ह्या छानपैकी शिजले जातात। वाफेवरती आपल्याला छानपैकी शिजून घ्यायच्या, म्हणजे कसं पाण्यामध्ये वगैरे नाही शिजवायच्या। आता छानपैकी शिजल्या गेलेल्या आहेत, बघायच्या, ओळखायच्या कसा वड्या शिजल्या आहेत की नाही। एक चाकू घ्यायचा, चाकू हा वड्यामध्ये टाकून बघायचा, जर चाकू पूर्णपणे ड्राय आला तर समजून घ्यायचा आपल्या वड्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आणि चाकू जर समजा ओलसर आला तर त्याला पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी शिजू द्या। आता इथे 10 ते 12 मिनिटं मी ह्या वड्या शिजून घेतलेल्या, आता या पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या। नंतर याचे काप करायचे। काप करता असताना याचे बारीक बारीक काप करा, म्हणजे कसं जेव्हा आपण शालो फ्राय करू किंवा याला तळून घेऊ ना तेव्हा हे लवकर तळले जातील किंवा लवकर फ्राय होतील, त्याच्यामुळे याचे बारीक काप करणं खूप महत्त्वाचे आहेत। ही सुद्धा महत्त्वाची स्टेप आहे। अशा करता करता आपण सगळे काप करून घ्यायचे। त्याचबरोबर एकदम इझिली बनली जाते ही पालकची वडी। तुम्हाला जर तळून घ्यायची असेल तुम्ही तळू शकता, पण इथे मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे। पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला, पॅनमध्ये इथे 2 ते 3 चमचे जवळपास तेल टाकलेलं आणि पूर्ण पॅनवरती हे तेल पसरून घेतलेलं। पॅन चांगला गरम होऊन द्यायचा, त्याच्यामुळेच हे लवकर फ्राय होते। आता आपला पॅन गरम झालेला आहे, गॅस हा कमी करायचा आणि एक एक करून आपण ह्या सगळ्या वड्या याच्यावरती पसरून घेऊया। त्याचबरोबर ह्या आपल्याला जवळपास 5 ते 7 मिनिटं होऊन द्यायची। गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवा, मिडियम गॅसवरती या 5 ते 7 मिनिटांमध्ये छान अशा फ्राय होतात। तसेच मैत्रिणींनो, तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघत असाल कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो, कोणत्या गावापर्यंत, कोणत्या शहरापर्यंत पोहोचतो आणि व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट सुद्धा करा। त्यानंतर आता ह्या आपल्या थोड्याशा फ्राय झालेल्या आहेत, आता याला आपल्या सगळ्यांना पलटी मारून घ्यायची। पूर्णपणे तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे याला आणि आता आपल्याला पूर्णपणे ह्या पलटून घेऊया। अशा 5 ते 7 मिनिटांनंतर पुन्हा एकदा ह्या छानपैकी फ्राय होतात।
तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील किंवा तेलात तळून घ्यायचे असतील ना तुम्ही घेऊ शकतात, पण त्याच्यामध्ये काय होतं थोडंसं तेल जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे होईल तर तुम्ही असं पॅनवरती फ्राय करा. पॅन असेल तर आपल्या साध्या तव्यावरती छानपैकी फ्राय केला तरी चालेल. अशा पद्धतीच्या पालकची वडी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला 100% आवडेल आणि खायला सुद्धा खूप टेस्टी. असं मुलांच्या कधी टिफिनसाठी किंवा कधी असं भाजीला काय नसेल तर तुम्ही असं पालकची एक स्पेशल रेसिपी अशी बनवू शकतात. आता हे 5 ते 7 मिनिटं छानपैकी मी पुन्हा एकदा होऊन दिलेले आहेत. गॅस बंद करायचा आणि तयार आहे आपल्या. बघा किती छानपैकी वड्या तयार झालेल्या आहेत. पालकची चव खूप छान येते आणि मसाले टाकल्यामुळे सुद्धा याला खूप अशी मस्तपैकी चव आलेली आहेत आणि एकदम खरपूस एकदम क्रिस्पी अशा झालेल्या आहेत तयार. तुम्ही नक्की बनवून बघा. त्याचबरोबर ही पालकच्या वड्या खास ज्या लोकांसाठी आहेत जे पालकची भाजी खाण्यासाठी नाही म्हणतात, तुम्ही नक्की त्यांना ही भाजी किंवा ही रेसिपी तयार करून दाखवा, ते आवडीने खातील. त्याबरोबर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट सुद्धा करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.